नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। मंडळी, रोज पारंपरिक पद्धतीच्या चुलीवरच्या वेगवेगळ्या रेसिपी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतोय। अगदी आमच्या मावशीच्या हातच्या, कारभारणीच्या हातच्या तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी बघत असताय आणि आज असंच एक मस्तपैकी एक झणझणीत असं एक ठेचाचा प्रकार आहे आणि ते बी मंडळी कशाचा आहे माहिती आहे काय? आता विचारू की आता आमच्या मावशीलाच। मावशी, वांग्याचा ठेचा। हां, वांग्याचा ठेचा आहे। मस्त तोंडी लावण्यासाठी तर हे ठेचा लईच भारी असते बघा। एखाद्या वेळेस कसं काही जर तोंडाला चव नाही आले तर अशा पद्धतीचं झटपट एकदम ठेचा बनवून आपण खाऊ शकतोय। याशिवाय आपण डब्याला सुद्धा बांधून देऊ शकतोय आणि मस्तपैकी कुठं रानात इकडे तिकडे जात असाल तर नक्कीच हे बनवून तुम्ही नेलासा नाही, एका भाकरीऐवजी 2 भाकरी नक्कीच जास्त जाणार बघा। असं या ठेच्याचं महत्त्व आहे। म्हणूनच मंडळी का नाही, आधी घेणं घालवता सुरू करूयात आजच्या या रेसिपीला। कसं म्हणताय मावशी? होय होय, करूया की सुरुवात। कर मग चालू। मावशी, काय काय तयारी? वांगी तोडून आणलेत झाडाची, एकदम ताजी ताजी का ताजी ताजी वांगी आहेत। आता धुवून घेतलंय, आता चिरून घेऊया। आता कच्चं वांग बघूनच खावंच वाटाले। कच्चं वांग बघूनच होय, केल्यावर तर मग लईच मजा असणार आहे। होय होय। काय मदत? मदत काय नको, कारभारीण हाय तिकडं, बोलू तू लगेच। नको, हे काय लगेच होते, जास्त वेळ लागत नाही याला। पण ते नो मावशी, हा, कारभारणीला माझ्या जमते काय खरं खरंच? जमते की कारभारनी तरी। पूजा सुनबाई अशी आहे का नाही, हा, चुलीवरचं करायला एकदम झकास आहे। झकास आहे की नाही? झकास हा. आहे, तिला चुलीवरचं करून सवय आहे। बरोबर, सवय झाली आता तिला। माझी निवड आणि तुमची निवड बरोबर आहे का नाही? बरोबर, चांगली झाली निवड। हा, निवड एकदम चांगलीच बाबा करून आणलायस। होय, आहे की नाही? होय, आहे का मंडळी? मावशीचा आशीर्वाद हो, दुसरं काय। म्हणून बघा की सगळ्यांच्या हातचं वेगवेगळं पदार्थ खाऊन मस्त आपल्याला मानवलं आहे। आता मावशी आज बनवते बघा एकदम झटपट कसे। बघा आता ही कढई ठेवल्या, कढईमध्ये वांगी टाकायचं। मग उठू का इथनं? हा, चार चार आवाज करायला उठतो का हा. इथनं? आणि तेल टाकायचं। झाकायचं त्याला असं, म्हणजे वापरून घेते हे पूर्णपणे। कोथिंबीर आपलं स्वच्छ करून घेऊया, तोडून घेऊया बाहेर कोथिंबीर। आणि धुवून घ्यायचं। आणि कोथिंबीर पण चिरून घ्यायचं। एकदा बघूया आपण वांग शिजले का, ह्याच्यामध्ये तेलामध्ये वापरले का बघूया। अजून जरा झाकू याला। अजून मऊ झालं नाही, अजून जरा मऊ होऊ द्या, अजून जरा वापरून घेऊया। सगळं असं सारखं फिरवत राहायचं आहे। आणि जरा झाकूया, बघूया वापरलंय का। हा, वापरलंय। आता काढून घेऊया वांगे खाली। वापरलंय। काढून घेऊया आता हे। पूजा, 4 शेंगदाणे। आता याच्यामध्ये मिरच्या टाकूया।
हे देठ काढूया, देठ लवकर हे होत नाही. हे बघा आतनं सगळं भाजलं गेलंय. हे बघा कसं भाजले बघा, आत वापरले बघा कसं शिजले आत वांग. आणि बाळा शेंगदाणे, शेंगदाणे पण तळसून घेऊया जरा. कोथिंबीर पण घालूया. आणि लसूण पण टाकूया. हे बघा आता ही वांगी घालूया याच्यामध्ये. जिरं मीठ घालूया, चवीनुसार मीठ टाकायचं. आता ह्याच्यामध्येच चेचायचं. बघा हे खाली गरम पण होतंय आणि वाटलं बी जातंय. बघा किती झणझणीत वास आलाय. खमंग अगदी स्वाद मस्त छान यायला आहे. वांग्याचा ठेचा म्हणायचा याला. आता झालंय तयार, उतरूया खाली. आता छान याच्यावर कोथिंबीर घालूया. आपली वांग्याचा ठेचा तयार झाला. वांग्याचा ठेचा तयार. आता गरम गरम भाकरी करूया. चुलीवरची गरम गरम ज्वारीची भाकरी. तवा ठेवलाय. आता पीठ मळून घेऊया. बघा काटवटामध्ये किती घसा घसा पीठ मळायला ते छान. आताची पोरी काटवट वापरतच नाहीत. काटवटामध्ये एकदम पातळ छान कसं बडवल तसं रुंद पसरते भाकरी. आणि किती जोर लावून मळायला सुद्धा लागत नाही. बघा किती छान येते मळायला. बघा ही तव्यावरली भाकरी भाजूसपर्यंत खाली काटवटामध्ये तयार भाकरी व्हायला पाहिजे बडवून. अगोदरची बायका एक तव्यात एक खाली चुलीला आणि एक काटवटामध्ये भाकरी असायची. अगोदर लगे बुट्टी भरून भाकरी तयार व्हायच्या.
चुलीवर भरा 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 आवरते त्या भाकरी. बघा कशी भाकरी फुगल्या आणि सगळीकडे भाजली जाते. अशाच पद्धतीनं सगळ्या भाकरी करून घेऊया. बघा गरम गरम वांग्याचा ठेचा आणि गरम गरम भाकरी या जेवायला बसा. तर मंडळी या मस्तपैकी का नाही वांग्याचं हे ठेचा बनवलेला आहे मावशीनं. आता करूयात सुरुवात. हां करा चालू. गरम गरम भाकरी मोकळ्या वातावरणात असं जर असेल खमंग आपलं तर खायला मंडळी का नाही की वेगळीच मजा बघा. एकदम झणझणीत आहे का नाही मस्त. मावशी एक नंबर झाले का. खा बाबा पोट भरून. होय जबरदस्त. बनवताना लय भारी सुगंध सुटला होता. हे झटपट होते ना. लगेच पटना डब्याला गरम गरम आपलं गरम भाकरी करायची. लगेच वांग तव्यात टाकायचं. लगेच लसूण सोलायचं मीठ घालायचं आणि वाटायचं. गरम गरम लगेच होतं हे. त्यामुळे उशीर लागत नाही. गरम गरम चांगलं लागतंय. डब्याला वगैरे झटपट करून देता येतं हे. खरंय. तर मंडळी ठेचा तर एक नंबर झालेला आहे. कसं काय आवडलं का नाही. जबरदस्त झालं की नाही एकदम. हां आणि आता कसं वाटलं ही रेसिपी मावशी. छान वाटलं. हां काय म्हणायचं कमेंट करायला विसरू नका. आणि काय ते काय म्हणायचं ते सबस्क्राईब म्हणायचं. सबस्क्राईब करायला विसरू नका. हां चला आठवणीनं करा. सबस्क्राईब केला नाही की नाही मग मावशी आम्हाला खवळ द्या बघा नंतर. होय का नाही मावशी. होय होय. आता खवळ नकोच लय जण सबस्क्राईब करायला बघ. हां चला मंडळी भेटूयात अशा नवनवीन गावाकडच्या रेसिपीचं आपल्या गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.